नमस्कार सगळ्यांना. माझं नाव चारुशीला प्रभाकर महाजन. मी प्रॉपर यवतमाळची आहे, पण माझं सासर अंमळनेरमध्ये लोण नावाचं गाव आहे तिथे. अ, आधी मी खूप बारीक होती आणि माझं मग 2015 मध्ये आदिवासी विकास विभाग येथे सिलेक्शन झालं. तर मला आधीपासून खूप कमी बोलायला आवडत होतं, पण मैत्री सगळ्यांसोबत करायची आणि मला असा जॉब हवा होता की तिथे जास्त डोकं नाही. मला क्लर्क व्हायचं होतं, की फक्त लिहायचं आणि मोकळं व्हायचं. पण मी ज्या जॉबमध्ये आली त्यामध्ये म्हणजे इयत्ता पहिली पासून म्हणजे कमीत कमी 6 ते 6.5 वर्षापासून तर 16-17 वर्षापर्यंतची मुलं आहेत. तर लग्न झाल्यानंतर मग सी सेक्शन झालं, 2 डिलिव्हरी झाली. परत एवढ्या मुलांना सांभाळून आणि जसं आहे मी अधीक्षिका म्हणून आहे. आश्रमशाळा दुधही येथे हे अमळनेर पासून पातोंड्या रस्त्याला आहे ते. तर आम्हाला 24 तास थांबावं लागतं फॅमिली पासून लांब. मग सकाळपासून आपण 1 किंवा 2 मुलांना सांभाळून कंटाळून जातो. मला इथे 24 तास थांबावं लागतं. नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर फर्स्ट डिलिव्हरीच्या वेळेस 1 वर्षापर्यंत वजन वाढलं नाही. पण नंतर मग 1.5 वर्षानंतर माझं भरपूर जवळपास 30 एक किलो 50 किलोची होती मी. 79 पर्यंत आली होती. आणि त्यानंतर मग वेट कंटिन्यू होतं. मग सेकंड चान्स घ्यायचा होता, तर त्यावेळेला असं वाटलं की आपल्याला राहणार नाही. पण ते पण सी सेक्शन करावं लागलं. त्यामुळे कदाचित तो ओव्हरडोस झाला की काय. तर डिलिव्हरी नंतर मला वेगवेगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागले. जसं हातापायाला मुंग्या यायच्या, गुडघा कायम दुखत राहायचा, पाठ दुखत राहायची. माझी पाठ इतकी दुखायची की मला झोपणं सुद्धा शक्य नव्हतं. अक्षरशः रडून द्यायची मी. पिरियड्सचा कोणता प्रॉब्लेम नव्हता, पण झोप व्हायची नाही. कमीत कमी म्हणजे असं 4 किंवा 5 तास झोप व्हायची माझी. त्यामुळे मग असं सुसाईडचे मिस्टर खूप समजदार आहे, सासू सासरे खूप छान आहेत. तर असं व्हायचं की सगळं असताना सुद्धा आपल्याकडे काहीच नाहीये. म्हणजे माझं इतक्या कमी वयावर मुलं झाली, म्हणजे असंही नाही की मुलगा पाहिजे किंवा मुलगी पाहिजे, कोणी होते, व्यवस्थित आहे, नवरा व्यवस्थित आहे, तरी पण असं वाटायचं की आपल्या आयुष्यामध्ये आता काहीच राहिलेलं नाहीये. आणि कायम आत्महत्येचे विचार. खूप जास्त. स्वतः मागे लागायच्या, वहिनी घ्या, वहिनी बघा पेट झालेला आहे. तर तरी नव्हता. ते जागरण व्हायचं. परत मग जॉबचा स्ट्रेस होता. त्यामुळे मग माझ्या नंदेने सांगितलं मला की थोडं वहिनीले म्हणजे मी त्यांना प्रॉब्लेम सांगायचे की मला असं असं होतंय, की आता म्हणजे असं वाटतं की नको स्ट्रेस सगळं, असं वाटतं कुठेतरी चाललं जावं किंवा मग आपला जीव चालला जावा. ते म्हणे इतके लहान हे मुलं आहेत, तुम्ही असा काही विचार करताय. त्यावेळेला त्यांनी मला अर्चना मॅडमचा नंबर दिला आणि त्यांनी मला जॉईन केलं. सुरुवातीला माझा कॉन्फिडन्स इतका लो होता की भोसले मॅडम, अर्चना मॅम आणि प्रतीक सर हे कायम रागवायचे आणि माझा कॅमेरा कायम ऑफ राहायचा. कमीत कमी 1.5 ते 2 महिने माझा कॅमेरा ऑफ राहिला. आणि राहिलं तरी मग गुडघ्यापासून खाली वागता नाही यायचं. मग सगळे इतके एक्सपर्ट लोक ज्या वेळेला व्यायाम करायचे त्यावेळेला असं वाटायचं अरे आपल्याला जमणार नाही हे. पण माझं वेट म्हणजे कमी व्हायला उशीर लागला थोडा. पण फॅट इतका लवकर फास्ट कमी झालं की त्यामुळे मग मी डबल एक्सेल पासून लार्ज साईज पर्यंत आली. आणि कॉन्फिडन्स इतका वाढला की प्रत्येक गोष्टीला आता प्रत्येक गोष्टीला असा निगेटिव्ह विचार करायची, तो मी बदल केलेला आहे. स्वतःचे छंद जोपासते आणि कॉन्फिडन्स इतका वाढलेला आहे की मुलींना सुद्धा नवीन चांगल्या गोष्टी शिकवते. आणि खरंच थँक्यू प्रतीक सर आणि अर्चना मॅम आणि डॉक्टर हर्षल संदानशिव. हे माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे आयुष्यामध्ये बरेचसे लोक येत असतात, पण का आपण कोणत्या लोकांकडून काय घ्यायचं आणि आपण पॉझिटिव्ह किती घ्यायचं हे महत्वाचं आहे. सर कायम सांगत राहतात आणि बऱ्याचशा जणांच्या निगेटिव्ह कमेंट येत असतात की प्रोटीन पावडर घेतल्याने असं होतं तसं होतं, मग कोणी दवाखान्यात जातं. आणि मला पण बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहे. तर मी माझ्या फॅमिलीमध्ये अजून तरी म्हणजे सासू सासरे ते थोडे अशिक्षित आहेत, त्यामुळे मॅच्युअर्ड आहेत ते, पण त्यांना माहिती नाहीये की मी घेते. माझ्या मिस्टरांना माहिती आहे, त्यांचा सपोर्ट आहे की लोक एवढे दारू पितात, सिगरेट पितात, गुटखा खातात, त्यांना माहिती असतं, उघडपणे जाहीर असतं की तिथे किती नुकसान आहे, तरी पण ते लोक घेत असतात.
मग आपल्याला एकदा म्हणजे कॉन्फिडन्स ठेवा आणि खरंच जे आपले वेलनेस कोच सांगतात त्या बाबतीत आपण ऐकून घ्यायला पाहिजे. ते म्हणजे असं नाहीये की ते त्यांचा फायदा, ते आपल्या फायद्यासाठी. सर आता सरांसोबत मी जेव्हापासून जॉईन झाली, सरांचा मेसेज येत असतो की सकाळची वेळ झालेली आहे. त्यांचा 5:45ला मेसेज येतो, 5:15ला मेसेज येतो की उठा. त्यांना गरज नाहीये, आपल्याला गरज आहे. आणि आपली गरज आपण ओळखायला पाहिजे, इतकं माझं म्हणणं आहे. थँक्यू वन्स अगेन अर्चना मॅम आणि प्रतीक सर. आज मी 75 किलोची होती, आज मी 66 वर आहे. आणि माझ्या ज्या पायाला मुंग्या यायच्या किंवा जम्पिंग जॅक मी म्हणजे आता 9 महिन्यापासून तुम्ही 8 महिन्यापर्यंत जम्पिंग जॅक केलेलं नव्हतं. पण या 1-1.5 महिन्यापासून मला ते जमतंय. आणि कॉन्फिडन्स ठेवा आणि विश्वास ठेवा आपल्या वेलनेस कोचवर. आणि ते जे सांगतात आहे ते हे करा. संध्याकाळी 6:30च्या नंतर शक्यतो काहीच खाऊ नका, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे वेट लॉस लवकर होतं. थँक्यू सर. थँक्यू मॅडम, थँक्यू. दिल की बात दिल से. यस, मॅडमने जे काही सांगितलंय मनापासून सांगितलंय. आणि थँक्यू सो मच. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला, वेलनेस फॅमिलीवर विश्वास ठेवला. 100% रिझल्ट येतो असं होतच नाही की आजपर्यंत रिझल्ट आला नाही. फक्त स्वतः प्रामाणिक राहा, 100% द्या. आणि आपल्या वेलनेस कोचवर विश्वास ठेवा, रिझल्ट 100% येणार. यस. तो